हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदियामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला दमदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली, त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। मी सध्या उभा आहे गोंदियाच्या सूर्यटोला या भागामध्ये। सूर्यटोला या भागामध्ये असलेला जो बांध तलाव आहे तो दरवर्षी या ठिकाणी ओव्हरफ्लो होतो आणि त्याचा जो पाण्याचा जो त्रास आहे तो लोकांना सहन करावा लागतो। सध्या आपण पाहू शकतो सूर्यटोला भागातील अनेक घरांमध्ये असंच पाणी शिरलेलं आहे। नगर परिषदे याकडे लक्ष देत नाही असा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहे। या भागातील जे बरेचसे कुटुंबीय रात्री झोपे गेले असताना त्यांना पाणी जेव्हा सकाळी उठले त्यावेळेला त्यांच्या बेडखाली पाणी पूर्ण पाहायला मिळालेलं आहे। आपण पाहू शकतो की बेडरूममध्ये कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। त्याच पद्धतीने आज सकाळी जेव्हा हे लोक उठले चहा नाश्त्याच्या वेळेला जेव्हा किचनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसमध्ये याच्या घरामध्ये किचनमध्ये किती पाणी साचलं आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपण यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करूया। काका क्या बताएंगे, किस तरह से आपको तकलीफ हो रही है आज? तकलीफ हमारे को हर साल की है ये। हर साल सभी प्रकार के अधिकारी आते हैं, कलेक्टर आते हैं, नगर परिषद के सीईओ आते हैं, एसडीएम आते हैं, सब आते हैं। ये करीब करीब 10 साल से ये परेशानी हम झेल रहे हैं, लेकिन आज तक इसका किसी भी प्रकार का कोई हल नहीं निकला। बांध तालाब का सबसे ज़्यादा ये बांध तालाब से हमको तकलीफ़ है। और अभी भी हमारे कम से कम 2 से 2.5 लाख रुपए का यहाँ नुकसान हो चुका है। और मैं भूतपूर्व सैनिक हूँ, इस नाते मैं ये चाहते हैं कि इस बार हम क्यों ना चुनाव का बहिष्कार करें हम। आपण पाहिलं की या ठिकाणचं नागरिकांचं असं म्हणणं आहे की नगर परिषद याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे निवडणुकीवर देखील बहिष्कार घालू। आज गौरी गणपतीचं याने गणेशोत्सव सुरू आहे आणि महालक्ष्मीची आज स्थापना होणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने आज आपण हा सण साजरा कराल? कसं पाणी पाहून ते टेन्शन चढतंय। कोणी येणारा येतील, राहणारे कुठं उभे राहतील, कुठं बसतील, सर्व गोष्टी टेन्शनच आहे ना आता। कारण की पाणी एवढं आहे की येणारे सुद्धा पाणी पाहून येतील नाही आणि कोणी ते लक्ष देतही नाही। कसं करायचे समजत नाही आता। काकू काय सांगाल, दरवर्षी तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतो? काय तेच तर त्याने जे नेमकं म्हणला मी बी तेच म्हणणार की दरवर्षीची हेच प्रॉब्लेम आहे। येऊन जातात, पाहून जातात, हो जाएगा म्हणून सारे जाते। मग दरवर्षी पावसाळा आला की मग हेच नेमका व्यवस्था होते। मग नेमका हाच पाणी भरते, पूर्ण गलीचे लोक बहुत परेशान जास्त आहेत। वर्षातनं असा कितीदा तुम्हाला त्रास सहन करावा लागतो पाण्याचा? 3-4 वेळेस 3-4 वेळेस आम्हाला हा सामना करावा लागते पाण्यामुळे। जायला वेळ नाही भेटत, मग जायचं राहिला तर पूर्ण कपडे वगैरे व्यवस्थित ओले होऊन जातात। मुलं शाळेमध्ये जायच्या वेळेस ज्याच्यात शूज सॉक्स वगैरे सगळं काही ओलं होऊन जाते। आपण पाहिलं तर एकंदरीत ही जी परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे, मात्र याकडे नगर परिषद लक्ष देत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। त्यामुळे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीवर देखील या ठिकाणी यांनी बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे। हरीश मोडघरे, जीबी न्यूज, गोंदिया। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।